तिखट, चटपटीत आणि टेस्टी अशी खास दही मिसळ. दही मिसळ बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईत पाणी घालूया. त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकूया. त्यात 1 टेबलस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून मटकी शिजण्यासाठी ठेवूया. यानंतर एका पॅनवर किसलेले खोबरे ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. त्यात कांदा आणि थोडेसे तेल घालून गोल्डन रंग येईपर्यंत परतूया. आता दुसऱ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे, कापलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लाल तिखट आणि गरम मसाला घालूया. त्यात शिजवलेली मटकी घालून चांगले परतूया. शेवटी वरून कोथिंबीर घालूया. पुन्हा एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे, कांदा, आले लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी आणि कढीपत्ता घालून तेल सुटेपर्यंत परतूया. नंतर त्यात कांदा लसूण मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, खोबऱ्याचे वाटण आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करूया. त्यात 1 टेबलस्पून बेसन घालून थोडेसे परतून घेऊया. यानंतर त्यात शिजवलेल्या मटकीचे पाणी आणि थोडी मटकी घालून 1 उकळी येऊ देऊया. सर्व्ह करताना प्लेटमध्ये सुकी मटकी, कांदा, लिंबू कोथिंबीर, पाव, फरसाण, मटकी आणि गगनगिरी दही सोबत सर्व्ह करा. फॅमिली सोबत एन्जॉय करा ही फर्स्ट क्लास दही मिसळ.